मित्रांनो, आज आपण भोर तालुक्यातील एक सुंदर असा गड या ठिकाणी आलेलो आहोत. आमचे ट्रेकिंगचे मित्र प्रमोद सर, सागर दादा आणि योगेश दादा. आज आम्ही निसर्गाच्या कुशीत वसलेला असा हा सुंदरसा पांडवगड पाहण्यासाठी आलेलो आहोत. पाऊल वाट आहे एक कच्ची, त्याने चलत आलेलो आहोत. अर्धा गड चलून आम्ही जरा विसावा घेतलेला आहे. आता पुढे अर्धा गड पाहूया आपण पुढे गेल्यानंतर काय होतं. एकदा आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे काहीशे अंतरवरती चढून आल्यानंतर किल्ल्याच्या आपण जवळपास आलेलो आहोत. ही खालची काळोबाईकडे जाणाऱ्या घाट वाट, तसेच इथून आता कातळ पायऱ्या चालू होत आहेत गडाच्या दिशेने वरती जाण्यासाठी. अजून थोडं चालल्यानंतर पाहूया, गड एक्सप्लोर करूया. नमस्कार मित्रांनो, आता आपण गाड्याच्या वरती आलेलो आहोत. पूर्ण घनदाट अशी वाट. आम्हाला अजूनही काही मुख्य दरवाजा किंवा काही तटबंदी दिसलेल्या नाहीयेत, परंतु हा जो पाऊल वाट आहे आम्ही तीच फक्त पकडून आलेलो आहोत. काहीतरी दिसते बुरुंजा टाईप मध्ये. पाहूया इथे वरती गेल्यानंतर अजून काय दिसते आपल्याला. थोडं वर चढून आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी एक पाण्याचं टाक दिसतंय. पाण्याचं टाक दिसतंय. मित्रांनो नमस्कार. आता गड पूर्णपणे चढून आल्यानंतर आपण या छोट्याशा अशा एक घर आहे इथं प्रत्येकाने कंपल्सरी एंट्री करावी लागते. बंगल्यावरती कोण जाणार येणार त्यांची माहितीसाठी इथं एक एंट्री रजिस्टर आहे. मी तिथे एंट्री केली आता. त्यांच्यामध्ये एक मित्र आहे आपले, आणि एक मित्र आहे, अजून एक मित्र असतात तिथे. तिघ जण इथं राहतात. ह्या संपूर्ण गडाची इथल्या परिसराची साफसफाई पण हे करतात इथं. त्यांना भेटून आनंद झाला. त्यांनी आम्हाला आता मार्गदर्शन पण केलं. पाहू आपण पुढे गेल्यानंतर आता काय दिसतं. हॅलो मित्रांनो, आता आपण गाड्याच्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. खूप वेळ चालल्यानंतर आम्हाला काय बुरुज किंवा मुख्य दरवाजा काय दिसत नव्हता, परंतु आता तुम्ही पाहू शकता शेवटी एक मुख्य दरवाजा आम्हाला दिसलेला आहे. जवळजवळ 4000 फूट उंच चढून आल्यानंतर आम्हाला हा दरवाजा दिसलेला आहे. आम्ही सर्वजण फक्त याचा आशेवरती चालत होतो की आम्हाला कुठे ना कुठेतरी दरवाजा दिसेल, आणि तो सर्वात शेवटी दरवाजा आम्हाला दिसलेला आहे. आता वरती जाऊया, पाहूया अजून काय काय दिसत. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण खाली मुख्य प्रवेशद्वारापासून वरती आलो आहोत थोडं, आणि तटबंदीच्या कडेकडेने चालत आल्यानंतर ह्या मार्गे आपण आता आलोय. आणि आम्हाला इथं आता वरती आल्यानंतर इथे एक मारुतीचं मंदिर दिसतंय. आणि मित्र आम्ही सगळेजण थांबलो आहोत. तिथं मारुती मंदिर आहे. हे आमच्या ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद सर, सागर दादा आणि योगेश दादा. हे मारुती मंदिर आहे, पहा पुरातन मारुती मंदिर दिसते. पांडवकालीन मारुती मंदिर आहे. आणि मला आता पुढं पण एक्सप्लोर करायचं. पाहूया पुढं पण काय काय आहे ते मंदिरात. आम्ही दर्शन घेतो मारुतीचं आणि पुढे जातो. आता आपण या ठिकाणी मारुती रायाचं दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर या ठिकाणी किल्ल्यावरती चुन्याचा घाणा आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय गोल आणि एकदम चांगल्या स्थितीमध्ये किल्ल्यावरती आपलं. आता आपण वरती चढू चुन्याचा गाणा पाहिला. आता इथे एक मंदिर आलेलं आहे, पुरातन मंदिर दिसतंय. मंदिराबद्दल माहिती प्रमोद सर सांगतील. नमस्कार. आज आपण या ठिकाणी पांडवगडाच्या शेवटच्या टोकावरती आलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला पांजाई मातेचं मंदिर आहे. या ठिकाणी हे आपल्याला मंदिर पाहायला मिळेल. खूप प्राचीन असं मंदिर आहे. या ठिकाणी मूर्ती खूप प्राचीन आहे. या आतमध्ये पाहूया आपण.
थोडं मोडकळीस आलेलं आहे, परंतु आतील गाभारा व्यवस्थित आहे. सुंदर असं मंदिर, मठ पाहू शकतो तुम्ही, जुन्या पद्धतीत बांधलेलं मंदिर. पांडवजय देवीचं मंदिर एक्सप्लोअर केल्यानंतर आपण त्याच्या शेजारीच हे पाहू शकतो, एक मोठं पिंपळाचं झाड उगवलंय, पण त्याच्या आतमध्ये किल्ल्याचा पूर्ण बेस आहे. म्हणजे मुख्य वाड्याचा किंवा मुख्य वाड्याचाच म्हणू शकतो आपण, की बेस खाली दिसल्यासारखा दिसतोय. तो आता हे पूर्ण मोडकळीस आलेलं आहे, परंतु आजही खालचा बेस तरी सुस्थितीत आहे. आणि इकडे एक समाधी टाईप असं काहीतरी वाटतंय. सो एक भिंतीचा आकार आहे इथे. परत ते काय आहे याच्याबद्दल काय माहिती उपलब्ध नाहीये, परंतु हे अशा पद्धतीने पांडवगडावरती आजही काही किल्ल्याचे अवशेष शिल्लक आहेत. शेवटचा घटका मोजत आहेत.